आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। गोकुळची निवडणूक आता लागली, प्रक्रिया सुरू झालेली आहे। जूनमध्ये निवडणूक होणार, पण आता भाजपनं या निवडणुकीत शड्डू ठोकलेला आहे। भाजपनं अनेक पदाधिकारी, सदस्य, सभासदांची बैठक घेतली आणि आता शत्रू ठरलाय, तुटून पडा, सत्ता महायुतीचीच आणायची, असा एकूण निर्धारच या सभेत केला। खासदार धनंजय महाडिक, माजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आणि ठराव जमा करून घ्यायला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला। आता शत्रू ठरलेला आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे, गोकुळमध्ये महायुतीचीच सत्ता आणायची असं म्हणत महाविकास आघाडीवर यावेळी टीका करण्यात आली। काही झालं तरी गोकुळमध्ये आपलीच सत्ता येणार, महाविकास आघाडीचा एकही सदस्य निवडून येणार नाही असं सांगताना खासदार धनंजय महाडिक यांनी आपला शत्रू ठरलाय, आता कामाला लागा असे आव्हानच केले। त्यामुळं आता एकूणच महायुती आणि महाविकास आघाडीत ही लढाई होणार हे नक्की झालेलं आहे। महायुतीचं नेतृत्व कोण करणार, भाजप करणार, राष्ट्रवादी करणार की शिवसेना करणार, या संदर्भातही येत्या काही दिवसात निर्णय होण्याचे चिन्ह आहे। सध्या तरी महायुतीच्या वतीनं भाजपनं या लढाईत उडी घेतलेली आहे, बैठक झालेली आहे। या बैठकीत खासदार धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले पाहूया। आपण सुद्धा कमी नाही आहे। आपण या दूध संघाचं 25 वर्ष नेतृत्व केलेलं आहे। आपल्या विचाराचे लोक आहेत, गेल्या 5 वर्षामध्ये त्रस्त झालेले लोक आहेत, अडचणीत आणलेले लोक आहेत, वासावरती गेलेले लोक आहेत। या सगळ्यांना संपर्क करून जास्तीत जास्त ठराव कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी गोळा करावे, त्यासाठी लागणारे सगळ्या व्यवस्था आपण करू आणि ज्याला लढायचं आहे, जे इच्छुक आहे, त्याला थोडंसं जादा काम करावं लागेल। असं म्हणून चालणार नाही की मी लय प्रामाणिक आहे आणि माझ्याकडं काय आता ठराव नाही, तरी पण मलाच तुम्ही संधी द्या, हे थोडंसं अडचणीचं होईल। थोडे ठराव आपल्या बाजूनं असणं गरजेचं आहे। त्यामुळे जे इच्छुक असतील त्यांनी थोडं जादाचं पळा, म्हणजे कार्यालयाकडनं काय व्यवस्था होणार आहे त्याच्यापेक्षा स्वतःच्या व्यवस्थेतून थोडंसं आपण थोडं पळा आणि मग त्याचा विचार नेते मंडळी करतील। हळवणकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साम दाम दंड भेद, बाकी आता काय बोलत नाही। या सगळ्या माध्यमातून आपल्याला ठराव गोळा करायचे आहे। उद्यापासून किंवा आज संध्याकाळपासूनच तुम्ही आपल्या विचाराच्या ज्या संस्था आहेत त्यांना ताबडतोब संपर्क केला पाहिजे। 2-4 दिवसामध्ये त्याच्या याद्या बनवा की साहेब हे आपल्याकडे यायला तयार आहेत, हे आपले आहेत, हे कट्टर आहेत। जसं मगाशी सांगितलं तसं आपला शत्रू या निवडणुकीमध्ये एकच आहे, तो म्हणजे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी। त्यामुळे सगळ्यात पहिलं त्यांच्या ठरावावर तुटून पडा तुम्ही, कारण त्यांची सत्ता येणार नाही आहे हे लोकांना माहिती आहे। त्यांचा एकही संचालक गोकुळ दूध संघामध्ये निवडून येणार नाही, एवढं तर आपल्या सर्व दूध संस्था चालकांना समजतं आहे। त्यामुळं पहिलं आपण त्याच्यावर हात घातला पाहिजे, त्यांची समजूत काढली पाहिजे, बाबा आता तुम्ही प्रवाहाच्या विरोधात जाऊ नये। दुसरे 2-3 प्रकारचे लोक आहेत ज्याच्यामध्ये आता 1500 नवीन संस्था झालेले आहेत, त्यांचं दूधच नाही आहे, त्यांनाही तुम्ही संपर्क करायला पाहिजे। फरकाचा आहे, वासाच्या दुधाचा आहे आणि या सगळ्याचा संघर्ष शोभिका महाडिकांनी 5 वर्ष चालू ठेवला। परंतु 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं। आपल्या सर्वांचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री दिवंगत कैलासवासी अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी एकत्रित निवडणूक लढवून महाराष्ट्राची सत्ता ताब्यामध्ये घेतली आणि त्याच्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीहून आपण सामोरं जावं अशा पद्धतीच्या वरिष्ठांच्या सूचना आल्या। त्यानुसार सगळ्या निवडणुका झाल्या। 13 आपल्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यापैकी 11 नगरपालिका आपल्या माहितीच्या आल्या।
महापालिकेची निवडणूक झाली, ऐतिहासिक विजय. भारतीय जनता पार्टीचे महापौर कोल्हापूर आणि इचलकरंजी दोन्ही ठिकाणी इतिहासात पहिल्यांदा आले. जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, अभूतपूर्व यश. महायुती म्हणून जवळजवळ 51 सदस्य जिल्हा परिषदेचे आपले आलेले आहेत आणि समान वाटा समान हिस्सा जिल्हा परिषदमध्ये सुद्धा सर्व पक्षांना मिळणार आहे. त्याच पद्धतीने याही निवडणुकीला आपण महायुती म्हणून समोर जाण्याचा निर्णय 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये जी बैठक झाली, ज्याच्यामध्ये सन्माननीय आपले नेते चंद्रकांतदादा पाटील, सन्माननीय मंत्री महोदय असणारे हसनजी मुश्रीफ साहेब, मंत्री महोदय असणारे आबिटकर साहेब आणि मग आम्ही सगळे आमदार खासदार सगळेच होतो, विनयरावजी कोरे साहेब, या सगळ्यांनी एक मतानं ठरवलं की आता महायुती म्हणून या दूध संघाच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.